सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत आहे। त्याचबरोबर शिवसेना या राजकीय पक्षात 7 वर्ष काम केल्यानंतर आपल्याला समाधान न मिळाल्यामुळे आपण विचारपूर्वक केंद्रीय भारी उद्योग मंत्री विलासराव देशमुख, पालकमंत्री दिलीपराव देशमुख, युवा नेते अमित देशमुख आणि त्यांनी केलेल्या विकास कामावर प्रभावित होऊन आपण प्रवेश करीत असल्याचं मत यावेळी गौरव काथवटे यांनी व्यक्त केलं। काँग्रेस पक्षासोबत उभे राहून या पक्षाला माध्यमातून सामाजिक सेवा करणार असल्याचंही काथवटे यांनी सांगितलं। काँग्रेसची विचारधारा आपल्या रक्तात असून भविष्यात काँग्रेस पक्षाला वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। गेल्या 10 वर्षापासून युवा नेते अमित देशमुख यांनी केलेल्या कार्यामुळे आपण प्रभावित झालो आहोत, असंही यावेळी गौरव काथवटे यांनी सांगितलं। यावेळी त्यांच्यासोबत 520 कार्यकर्ते उपस्थित होते। गौरव काथवटे आणि त्यांच्या समर्थकांचं स्वागत युवा नेते अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं। गौरव काथवटे यांच्या काँग्रेस प्रवेशाने शहरात युवकांची आणखी मजबूत फळी उभी राहणार असून युवा नेते तथा काँग्रेस राष्ट्रवादी रिपाई गवई आघाडीचे उमेदवार अमित देशमुख यांचा विजय निश्चितच मानला जात आहे। अमित देशमुख यांच्या प्रत्येक सभेत इतर पक्षातील तरुण कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्यामुळे लातूर शहर विधानसभा मतदारसंघात संपूर्ण वातावरण काँग्रेसमय झालं आहे। कॅमेरामॅन महादेव टमकेसह इस्माईल शेख, सिटी न्यूज, लातूर। तसं तर माझा जन्म हा काँग्रेस राजवटीतच झालेला आहे। जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा जयंतराव काथवटे हे काँग्रेसमध्येच होते। जवळजवळ त्यांनी 39 वर्ष काँग्रेसचं काम केलेलं आहे। जसं मला कळतंय तसं मला युवक काँग्रेसमध्ये काम करायची इच्छा होती, पण काही कारणास्तव जयंतराव तिकडे गेले। जयंतराव काथवटे साहेब जेव्हा तिकडे काँग्रेसमध्ये गेले, शिवसेनेत गेले, तेव्हा त्यांचा एक मुलगा म्हणून मला त्यांच्यासोबत जावं लागलं। पण तिथली शिवसेनेची राजकारण करायची पद्धत, समाजकारण करायची पद्धत ते काहीतरी थोडीशी अयोग्य वाटल्यामुळं मग गौरव काथवटे मित्रमंडळ आहे, आमच्या पाठीमागून जसे कार्यकर्ते आहेतच, यांच्याशी थोडी चर्चा केल्यानंतर असं वाटलं की बाबा आता शिवसेना सोडावी। मग विचार केला शिवसेना सोडावी तर जायचं कुठं, मनसे आहेत, फारच बघायला गेलं तर फार आहेत। मग शेवटी असंच कार्यकर्त्यांच्या मिटिंगमध्ये झालं की म्हणजे काँग्रेसमध्ये जायचं तर सेवादल आहे, युवक काँग्रेस आहेत। मग अमित भैयांचा जरासा विचार केला, अमित भैयाचं आता आहेत म्हणलं, अमित भैया असल्यामुळं म्हणलं ते आता अमित भैयाच्या थ्रूच आपण करावं। मग त्यासाठी मला आहे आपले बिरबल देवगते, परत शैलेश भाई रावटी, दीपक सूळ यांचा पण आदर्श डोळ्यासमोर घेतला, त्यांच्याला पण जराशी चर्चा केली आणि मग निर्णयच घेतला की आता आपण काँग्रेसमध्ये जायचं। आणि परत आपण अमरसिंग राजपूत हे असे होते, त्यांच्याशी जर चर्चा ते करून आम्ही डायरेक्ट काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास गेलं। आणि परत काँग्रेसमध्ये बघितलं तर आपल्या डोळ्यासमोर राहिला तोचा विकास काँग्रेसने केलेला, जो की शिवसेना पुढील अनेक वर्ष करू शकणार नाही, तो एक विचार केला। आणि अमित भैयांचं आता युवा नेतृत्व आहे, अमित भैया आज जो विचार करतात किंवा अमित भैया जे काही निर्णय घेतात ते पुढील 50 वर्षापर्यंतचा विचार करून करतात ते की अमित भैयाचा ते, आणि त्या सर्व गोष्टी मला व माझ्या मित्रमंडळाला पटल्या। त्यामुळं आम्ही काल लावटी गार्डन येथे अमित भैयांच्या हस्ते काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। आपल्या मित्रमंडळामध्ये किती पदाधिकाऱ्यांची सहभागी आणि जणांनी प्रवेश केला? आमच्या मित्रमंडळामध्ये काल तरी आम्ही 500 कार्यकर्त्यांचा प्रवेश केलेला आहे काल। आणि आता काँग्रेस आणि मित्रमंडळ त्या उद्देशानं अजून कार्यकर्ते वाढवायचा प्रयत्न राहील, अमित भैयाला पुढे नेण्याचा प्रयत्न आहेच आमचा। तुम्ही शिवसेनामध्ये काम करत होता, शिवसेनाचं राजनीती, शिवसेनेचा तोडफोड कुठल्याही गोष्टीवर, तर तो काँग्रेसमध्ये होत नाही। त्या गोष्टीवर तुमच्या संघटनेला कसं तुम्ही काम करणार? आता तरी फक्त तर एक अमित भैयाचं जे विचार आहेत, जे त्यांची थिंकिंग आहे, त्याच विचारांवर आपण सध्या चालायचं आहे। म्हणजे पर्सनल वैयक्तिक असं काही नाही, अमित भैया एकच आदर्श ठेवायचा डोळ्यासमोर आणि त्याच काम करायचं काँग्रेसचं। आता आपले वडील शिवसेनेमध्ये होते, त्यांनी शिवसेनेमध्ये आहे, तुम्ही अचानक काँग्रेसमध्ये गेला, तर तुमच्या घरात लोकशाही आहे, स्वतःच्या मनाचं आहे, त्यांना डायरेक्ट माहितीच आहे, त्यांना काम करणं तिथं आवडत नाही, त्यामुळे पण त्यांनी मला काही बर्डन घातलेलं नाही। आणि तुम्ही ऐन इलेक्शन पिरियडमध्ये तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला, कुठल्या अपेक्षानं तुम्ही प्रवेश केला? तसं काय नाही, अपेक्षा आहे त्याचं काय नाही, फक्त आपल्याला युवक काँग्रेसमध्ये काम करायची माझी लहानपणापासूनची संधी होती आणि ते आता ह्या काही दिवसात योग आला, त्यामुळे मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। पण आता अमित भैया किंवा वरची पक्षश्रेष्ठी जबाबदारी टाकल ती इमानदारीने करावी लागेल। येणारा काळ तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये कुठल्या पद्धतीनं काम करा? अमित भैया जे सांगते, युवक काँग्रेस, लातूर जिल्हा युवक काँग्रेसमध्ये काम करण्याची माझी व माझ्या मित्रमंडळाची बिलकुल एकदम इच्छा आहे। आम्ही त्या पद्धतीनं काम करणार आणि अमित भैयाला सध्या आता आजच्यापासून सांगतो बघणाऱ्यांना सगळ्यांना
की अमित भैयांना बंधू भगिनींनो माता पितांनो सगळ्यांनी अमित भैयांना कुठल्या पण परिस्थितीत 1,01% त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. जय. अमित भैयाला सध्या आता आजचापासून सांगतो बघणाऱ्यांना सगळ्यांना की अमित भैयांना बंधू भगिनींनो माता पितांनो सगळ्यांनी अमित भैयांना कुठल्या पण परिस्थितीत 1,01% त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. जय. तो हिसाब से हमने ये पहले शिवसेना में इसमें साथ में थे, तो उसके बावजूद हमको कुछ उसमें कुछ दिखा नहीं, शिवसेना में कुछ स्कोप दिखा नहीं, तो इसी हिसाब से हम काथोटे मित्र मंडल में आ गए. फिर बाद में यहाँ से फिर एक कांग्रेस में हमको अच्छी राह दिखी वहाँ पर, तो उससे ज्वाइन कर लिया हमने, क्योंकि कांग्रेस में हर आदमी को वहाँ पे एक चांस मिल जाता है. हिसाब से युवा पीढ़ी के लिए तो बहुत ही अच्छा है यहाँ पर, यानी यहाँ पे अमित भैया के नेतृत्व में काम करेंगे तो और भी अच्छा रहेगा. इस हिसाब से हमने काथोटे मित्र मंडल को पूरा एकदम सब मीटिंग वगैरह करके कांग्रेस पक्ष में प्रवेश कर लिया. काँग्रेसची विचारधारा आपल्या रक्तात असून भविष्यात काँग्रेस पक्षाला वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. गेल्या 10 वर्षापासून युवा नेते अमित देशमुख यांनी केलेल्या कार्यामुळे आपण प्रभावित झालो आहोत, असंही यावेळी गौरव काथवटे यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्यासोबत 520 कार्यकर्ते उपस्थित होते. गौरव काथवटे आणि त्यांच्या समर्थकांचं स्वागत युवा नेते अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. गौरव काथवटे यांच्या काँग्रेस प्रवेशाने शहरात युवकांची आणखी मजबूत फळी उभी राहणार असून युवा नेते तथा काँग्रेस राष्ट्रवादी रिपाई गवई आघाडीचे उमेदवार अमित देशमुख यांचा विजय निश्चितच मानला जात आहे. अमित देशमुख यांच्या प्रत्येक सभेत इतर पक्षातील तरुण कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्यामुळे लातूर शहर विधानसभा मतदारसंघात संपूर्ण वातावरण काँग्रेसमय झालं आहे. कॅमेरामॅन महादेव टंकेसह इस्माईल शेख, सिटी न्यूज लातूर.